बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना बोलत असते मी की इथं काम बघा, तिथं काम बघा, हे काम भेटन, ते काम भेटन. तर आज त्याच प्रकारचं मी एक काम बघण्यासाठी जात आहे, जे की माझ्यासाठी आणि किंवा माझ्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनाही काही मदत झाली. तर मी आज स्वतः काम बघण्यासाठी आज जात आहे, कारण माझ्या आजूबाजूला खूप माझ्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांच्याकडे मशनी आहेत आणि घरी बसून काहीतरी करण्याची त्यांची इच्छा आहे किंवा वेगळं काहीतरी. तर चला, आता वाजलेले आहेत दुपारचे 12:30 आणि मी स्वतः जाऊन आज बघून येणार आहे. आणि जर काही मला पास पडलं तर ते घेऊन येणार आहे घरी आणि नंतर मग ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे परवडते का, काय होते, मग बघणार आहे आणि नंतर मग त्या ताईंना ठरवून देणार आहे. तर चला, मी जात आहे आता, म्हणजे बघण्यासाठी जात आहे काय भेटते का मार्केटमध्ये आपल्याला घरी बसून काम करण्यासारखं, तर ते पाहूया चला. तर फायनली मैत्रिणींनो, मी आलेले आहे घरी. पाहू शकता किती घाम आलेला आहे मला आणि खूप ऊन सगळं डोक्यावरती घेतलं मी, कारण घरातलं काम वगैरे उरकिलं आणि नंतर गेले होते. फिरणं सोपं नाही आहे कारण ऊन खूप आहे आता. तर एवढं ऊन आणि एवढी धाप लागलेली आहे ना मला, तर आलेली आहे आता, पाणी वगैरे घेते आणि फायनली आपला काम भेटलेलं आहे. तर बघण्यासाठीच गेले होते मी. तर आता मला तर पास पडलेला आहे आणि मी आणलेला आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते काम मी आज करून बघणार आहे. कसं आहे, काय आहे, तर ते मी आज स्वतः करून बघेल आणि नंतर मग मला जर वाटलं की हा परवडायसारखा आहे, हे जमेल, ज्यांना मी म्हणजे काम ज्यांना करायचं त्यांना जमेल, तर हे काम मी त्यांना नक्कीच देईल. आणि म्हणजे त्यांना सांगेल की बाबा हां छान आहे, परवडत आहे, तर तुम्ही करा. कारण दोघी तिघी आहेत, 4-5 जणी आहेत की ज्यांना आत्ता माहीत झालेलं आहे की ही असं असं काम करते. म्हणजे त्यांनी माझे व्हिडिओ पाहिले आणि त्या माध्यमातून त्यांनाही समजलं की ही तसे. मग त्यामधल्या बोलल्या की आम्ही करतो काम, तुम्ही बघा कुठं भेटलं तर आम्हाला. म्हटलं काय हरकत आहे, म्हटलं त्यांच्याबरोबर माझं भलं होईल आणि माझ्याबरोबर त्यांचंही भलं होईल, तर काय हरकत आहे, आपण आपल्याला काय मागत आहेत, त्या कामच मागत आहेत. तर मी फायनली गेली आणि बघितलेलं आहे काम. तर काय काम घेऊन आलेले आहे मी तुम्हाला दाखवते. मला तर वाटतं की छान परवडत, पण बघू आता काय होते, कारण शिवायचं आहे, मशीनवरचं आहे हे सांगताय तुम्हाला. शिवून बघितल्याशिवाय मला तरी काय करणार आहे. तर मी बघते आधी किती वेळ लागते, काय लागतं, किती टायमामध्ये होते, दिवसभराचं किती होतं आहे किंवा 1 घंट्यामध्ये किती होतं आहे. तर ही बघते अगोदर, तुम्हाला पहिलं दाखवते मी काय आणलेलं आहे. तर हे बघा, हे काम आहे ते. तर हे बघा, मी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धागा त्यांचाच आहे. ते सगळं देतात, फक्त आपली अंगाची मेहनत करायची असते, म्हणजे जी मेहनत आपल्याला करायची आहे. तर हे बघा, हे कपडाही त्यांनीच कट करून दिलेला आहे आपल्याला. ही ती लेस आहे जी आपल्याला ह्याला वापरायची आहे, ती लेसही त्यांनीच दिलेली आहे आपल्याला. आणि बघा, असे कपड्याचे गट्टे आहेत, हे कटही त्यांनीच करून दिलेले आहेत आपल्याला. तर हे असं सगळं सामान मी आणलेलं आहे. आणि हे एकच नाही, तर आज मी ना हे बघा 2, हे 3, 4, आणि 5 आणि हे 6, तर असे 6 गट्टे आणलेले आहेत. तर ह्याचे आपल्याला वस्त्र शिवायचे आहेत, जे आपण तुम्हाला शिवून दाखवते मी, त्याचं आपल्याला काय करायचं आहे. तर हे सामान आणलेलं आहे मी, जे आपलं धार्मिक दुकान असतं ना, तिथून आणलेलं आहे. तर याचे आपल्याला वस्त्र शिवायचे आहेत. तर वस्त्र आपण बघूया. मलाही सुरुवात, आता समजा मी बघून आलेले हे वस्त्र कसं आहे, तर त्यांनी कटिंग वगैरे सगळं करून देतात ते. तर म्हणजे कुठल्याही तुम्ही जर काम करणार असाल तर प्रत्येकीसाठी बोलत आहे मी, माझ्या एकटीसाठीच नाही. तर म्हणजे तुम्ही आता मी इथून आलेले, पण तुम्ही असे कामं करू शकता म्हणून यावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पहा, तुम्हाला समजेल की तुम्हाला आवडेल काम तुम्ही ते करू शकता. ज्या बायांना बाहेर जाऊन काम करणं शक्य नाही, कमीत कमी महिन्याला तुम्ही 10,000 तरी नक्कीच कमवू शकाल ह्या कामातून. म्हणजे तुम्ही जे घरगुती काम करणार आहात त्यामध्ये, त्याच्यामधून जास्त प्रॉफिट काय भेटत नाही आपल्याला. पण बघूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही दिवसाचे 200 तर 150, म्हणजे जेवढं आपलं शिवण्यावरती, असं काही नाही की काही जणींना म्हणजे काही स्लो असतात, काही फास्ट असतात, तर आपल्या शिवण्यावरती आहे. तर चला, मी जास्त बडबड करत नाही, हे शिवायला घेते आणि किती होतात बघते. तर किती वाजले असं बघा, 2, 2:30 किंवा 2:45 एवढा टाईम झालेला आहे. मी काय आणखीन टाईम वगैरे बघितलं नाही. पहिलं पाणी वगैरे घेते आणि नंतर हे तुम्हाला हे शिवून दाखवते मी कसं आहे, काय आहे. पहिलं मला शिकायला लागेल, नंतर तुम्हालाही दाखवेल.
तर हे काम मी आणलेलं आहे आज. आणि आजपासून मला जर वाटलं ना की हे छान आहे करायला, तर मग हे काम मी घेणारच आहे आणि मी स्वतःही करणार आहे. आणि त्या ज्या ताई आहेत त्यांनाही सांगणार आहे की परवडतंय, तुम्ही पण घ्या म्हणून. तर चला सुरुवात करूया. तर ही अशी ना 1 इंचाची पट्टी आहे, पाहू शकता. त्या पट्टीपासून आपल्याला नाडी बनवायची. तर इथे मी नाडी बनवण्यासाठी घेतलेली आहे. तर ही नाडी आहे ना आपल्याला पुढं कामी येणार आहे, त्यासाठी ही आपल्या नाडी बनवून घ्यायची आहे. तर इथं 1-1 इंचाच्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी पट्ट्या इथं आपल्याला तयार करून दिलेल्या आहेत. तर ही नाडी थोडीशी शिवायला अवघड जात आहे, पण कसं असतं ना, सुरुवातीला कुठलंही काम करताना अवघडच जातं आपल्याला. त्याची हळूहळू सवय होते. कुठल्याही क्षेत्रात आपल्याला कुठलंही असू द्या, मग ते शेतातलं असू द्या किंवा कंपनीतलं असू द्या किंवा इतर कुठलंही काम असलं तरी सुरुवातीला ते आपल्याला अवघडच जातं. पण एकदा त्या कामाची सवय झाली की मग आपण ते करू शकतो. त्यामुळे सुरुवातीलाच घाबरून जायचं नाही. आता सध्या थोडासा वेळ लागत आहे मला ही नाडी शिवायला, कारण खूप बारीक नाडी आहे ती आणि पलटवायची वगैरे नाही आहे आपल्याला. पलटून म्हटलं तर पटकन झाली असती, कारण आपल्याला ब्लाऊजच्या नाड्या आपण पलटवतो, त्यामुळे आपल्याला त्या नाड्या पलटवण्याची सवय झालेली आहे. तर पाहू शकता मी तर 2-3 गट्ट्याच्या नाड्या सुरुवातीला मी शिवून घेतलेल्या आहेत. पूर्ण नाही घेतल्या, म्हणजे 2-3 गट्ट्याच्या शिवून घेतल्या. म्हटलं दोन्ही गट्टे करून बघावं, तरी बऱ्यापैकी झालेल्या आहेत. पण नाड्या खूप लांब लांब आहेत ह्या. म्हणजे मला वाटतं आपल्या हातानं जर मोजल्या तर 1.5 हात ही नाडी आहे. म्हणजे बऱ्यापैकीच लांब आहे खूप. तर शिवताना थोडासा कंटाळाही येत आहे, पण विलाज नाही आहे, कारण आपल्याला घरी बसून काम पाहिजे आहे, तर काहीतरी करायलाच लागणार आहे. आणि आता काय झालं आहे, नेमकं लाईट गेलेली आहे आणि त्यावेळेसच मी शिवायला बसले होते. तर लाईट नाही, आज गुरुवार आहे, तर थोडासा व्हिडिओ तुम्हाला लेट येणार आहे. गुरुवारचा व्हिडिओ आहे हा. पण कसं असं ना, कुठल्याही गोष्टीची ताईंनो सुरुवात करायची म्हणलं की मेहनत ही घ्यायलाच लागते. आणि एकदा मेहनत त्याची सवय झाली ना आपल्याला की ते काम पटकन होतं. तर पाहू शकता पूर्ण गट्टा मी एकदम शिवून घेतलेला आहे. आणि हे सगळं मी तुमच्यासाठी करत आहे, म्हणजे तुम्हाला नको वाटायला की बाबा हे आम्हाला सांगत आहे, हे काम करा ते काम करा. कारण काम आपण शोधायला गेलो तर बरोबर भेटतंच. मलाही या कामाच्या बाबतीत काय माहीत नव्हतं, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की धार्मिक इथं असतात कामं, तर मी गेले आणि मलाही भेटलं. तर इथं पहिल्यांदा, कारण वस्त्र मी पहिल्यांदाच शिवणार आहे, मलाही माहीत नाही. फक्त हां, तिथं मी बघून आलेले आहे त्यांचं वस्त्र, ते त्यांनी म्हणजे कसं शिवलेलं आहे हे. पण आपण टेलर असल्यामुळे आपल्याला कसं असं ना, कुठलीही वस्तू बघितली की ती बरोबर डोक्यात बसते आपल्याला आणि लगेच शिवायला येते. असं काय आपल्याला प्रॅक्टिस वगैरे करायची गरज नसते. कटिंग असली ना केलेली की बरोबर ते आपल्याला शिवायला जमतंच. तर मी ही शिवून बघत आहे. तर बघूया, आता मी एक वस्त्र शिवून बघितलेलं आहे आणि दुसरं अर्ध झालेलं आहे. तर बघूया वस्त्र कसं शिवलेलं आहे. तर पाहू शकता पहिलं वस्त्र शिवलेलं आहे आणि माझ्याकडून मेन चूक झालेली आहे ती म्हणजे ना, एक बिघडलेलं आहे. त्याची लेस आहे ना आतमधनं गेलेली आहे. मी बरोबर शिवलं, पण लेस जी बाहेरून यायची ना, ती लेस आतमध्ये गेलेली आहे. तर आपल्याला तसं शिवायचं नाही. आता हे दुसरं घेतलेलं मात्र मी बरोबर घेतलेलं आहे, कारण हे मला परफेक्ट वाटत आहे. तर पहिली गोष्ट, चुकली तरी मी अजिबात घाबरून जायचं नाही. प्रत्येकाकडनं चुकतं आणि आपण प्रत्येक गोष्ट ही चुकीमधूनच शिकत असतो. त्यामुळं चुकलं बाबा, मला जमत नाही आहे किंवा मला येत नाही आहे, अशातला प्रकार आपल्यामध्ये आपण आणायचा नाही आहे आणि घाबरून जायचं नाही आहे. तर प्रत्येक गोष्ट म्हणून प्रत्येक गोष्ट चुकली की आपण समजायचं की बाबा आपण आता छान करणार आहे, आता व्यवस्थित येणार आहे आपल्याला. त्यामुळे पहिल्यांदा मित्र म्हणून कुठलंही चुकलंच पाहिजे, त्यामुळे दुसऱ्या वेळेस आपल्याला छान येतं. तर पाहू शकता इथं मी 1.5 ते 2 तासामध्ये एवढी वस्त्र शिवून घेतलेले आहेत. तर नाड्या हे झालेल्या आहेत आपल्या तयार. आणि मी आता मशीनवरनं उठले आणि लाडू आता आपली मशीनवरती बसलेली आहे. तर लाडूचा नवीनच छंद लागलेला आहे लाडूला आता सध्या. लाडूना खूप छान स्वामींचे वस्त्र शिवायला लागली. स्वामींचे टोपं असतात ना, म्हणजे फेटे असतात ना, ते फेटेही खूप छान शिवायला लागले, कारण ते मलाही जमत नव्हते. पण तिनं कुठून आयडिया काढली, काय काढली. स्वामींना वस्त्र नव्हते माझ्याकडं, माझ्या घरच्या स्वामींना, तर मम्मी मी वस्त्र शिवते स्वामींना असं बोलून तिनं शिवायला सुरुवात केली. आणि एवढी छान छान वस्त्र शिवत आहे ना ती, तर मला बघून तिचं म्हणजे आश्चर्यचकित वाटायला लागले की म्हणजे छंद असतो बघा मुलांनाही. आपलं बघतो की बाबा मम्मी शिवतीये, तर मलाही काहीतरी वेगळं करायचं आहे, मलाही शिकायचं आहे. आणि तिला मशीन वगैरे मी अजिबात शिकवली नाही आहे, पण लाडू व्यवस्थित मशीन चालवते आणि व्यवस्थित छान वस्त्र शिवायला लागलेली आहे. एवढे स्वामींना, घरच्या माझ्या आईच्या स्वामींना एवढे छान छान वस्त्र शिवले आहेत ना तिनं. तर नक्कीच तुम्हाला ते वस्त्र कसे शिवलेत मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हालाही वाटेल की बाबा खूप छान वस्त्र शिवलेले आहेत. तर हे पाहू शकता, ज्या नाड्या होत्या ना मी त्या, तर त्या मस्त असे 4 ठिकाणी कट केलेल्या आहेत आणि त्या जोडून घेतल्या. आणि नंतर याचा ना
कट करून घेतला. जे वस्त्र आपण शिवलेले आहेत ना त्याला आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. तर मला तर काम व्यवस्थित वाटत आहे, पण बघूया माझ्या मैत्रिणींना आवडतं आहे का. मला तर खूप छान वाटत आहे हे काम. आणि कसं आहे ना, घरच्या घरी आपले मुलं बाळं आपला संसार वगैरे आपण बनवून बघत करू शकतो. छोटी जरी लहान मुलं असली तरी आपण हे दुपारच्या म्हणतो ना, दुपारचा वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये बघा काही का आपण टी व्ही मोबाईल तरी बघून किती बघणार आणि किती वेळ बघणार. तर दुपारी आपल्याला जास्तीत जास्त 1पर्यंत काम असतं. 1 वाजल्यापासून 4-5 वाजेपर्यंत बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्या अशाच असतात, टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये वेळ घालत बसतात. मी म्हणत नाही तुम्ही सारखंच करा, पण 2-1 तास जरी केलं ना तरी बरोबर आपण 100 रुपयापर्यंत तरी आपण 2 तासामध्ये नक्कीच कमवू शकतो. हे काम आहे ते. तर त्यामुळं मी स्वतः करून बघत आहे अगोदर. जर परवडलं तर मीही स्वतःसाठीही घेणार आहे. ब्लाऊज तर शिवणारच आहे मैत्रिणींनो, पण त्याचबरोबर हेही काम घेणार आहे. तर तुम्हाला मी एक आता प्रॉपर इथं लेस लावून शिवून दाखवते. थोडंसं स्लो केलेलं आहे व्हिडिओ, म्हणजे तुम्हालाही समजेल की हे कसं शिवायचं आहे, काय शिवायचं आहे. तर लेस घेतलेली आहे, पाहू शकता इथं मी तर अर्ध्यातून आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. एकदम स्लोमध्ये दाखवत आहे मी तुम्हाला. आणि थोडीशी इथं लेस आपल्याला दुमतायची आहे. आणि हा मैत्रिणींनो, ही लेस दोरा जो कपडा आहे ह्याच्यातलं काहीही आपलं नाही आहे. जिथून आपण काम आणलेलं आहे ना घरी करण्यासाठी, हे सगळं त्यांचंच आहे. तर मी म्हणत नाही यामधून तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकताल, पण रोजचं आपलं दूध, खारी, बिस्किट मुलांसाठी आहेत ना, त्यांचा खर्च मात्र नक्कीच आपण यामधून काढू शकतो. किंवा आपल्यालाही 100-200 रुपये लागत आहेत बाबा काही घ्यायचं आहे, तर नवऱ्याला किंवा घरात इतर कोणाला मागण्याची आपल्याला ही गरज पडणार नाही. सारखं द्यावं असं म्हणण्याची गरज लागणार नाही. त्यासाठी आपण अशी कामं करायची आहेत. तर पाहू शकता मी 3 कोपरी लेस लावून घेतलेली आहे आणि त्यासंबंधी धरून आपण टोपी कसं शिवतोय तसं जॉईंट करून लेस आतल्या बाजूला अर्धी आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला अर्धी ठेवायची आहे. सुरुवातीस माझी चुकले, पण नंतर छान शिवून घेतलेले आहेत मी, बऱ्यापैकी शिवलेत आणि आता हे तुम्हाला दाखवत आहे. आणि हे कसं वस्त्र म्हणजे काही शिवताना आपल्याला एकामागे एक लावायचं आहे, म्हणजे मशीनचा दोरा आपल्या बार तुटणार नाही आणि आपल्याला तो दोरा ओवत बसण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे लागोपाठ आपल्याला कपडा लावायचा आहे. यानं काम आपलं खूप सोपं होतं, सुरळीत होतं आणि छोट्या गोष्टी असतात यामधूनच आपण खूप काही शिकतो. तर पाहू शकता असे हे वस्त्र आपल्याला तयार करायचे आहेत. याला आता आपण पुढच्या कडेला नाडा लावला की तयार आहे आपलं हे वस्त्र. आणि हे कसं असतं ना, त्यांचं ऑर्डरवर असतं. जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हाच वेळेत आपल्याला हे त्यांना द्यायला लागतं की बाबा आम्हाला, मग नाही तर तेव्हाच तुम्ही आणतानाच म्हणायचं आहे किंवा मी एवढ्या वेळात देईल म्हणून, कारण त्यांचंही माल येण्यावर जाण्यावर असतं. तर ह्या दादांच्याकडं तर खूप बायका आहेत कामाला, म्हणजे त्याही सगळ्या घरीच घेऊन जातात आणि घरीच करतात. तर मीही सुरुवात केली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला कसं काम वाटलं, हे छान आहे का मला नक्की सांगा. आणि ही एक पिशवी कितीला शिवायला घ्यायची आहे हेही मला सांगा. तर पाहू शकता ही अशी नाडी इथं जोडून घ्यायची आहे आपल्याला. तर अशाच आपल्याला ह्या सगळ्या शिवून झाले, एवढ्या पिशव्या झालेल्या आहेत शिवून. त्या मशीनवरती घेतलेल्या आहेत मी, बसले तिथं पाठीमागं. आणि ज्या नाड्या आपण कट केल्या त्या लावायच्या आहेत. आणि तुम्हीही असंच काम मैत्रिणीनं शोधू शकता, मी जसं शोधलेलं आहे तसंच. तर म्हणजे म्हणतो ना, स्वतःचाच खर्च आपण 10 हो 5 हो हे स्वतःच आपले करायचे आहेत. म्हणजे आपल्याला कोणाला मागण्याची गरज पडणार नाही की बाबा दे मला. 10-5 रुपयाची गरज लागली तर ही आपणच आपला खर्च उचलू शकतो. तर कितीला पिशवी घ्यायला पाहिजे हे मला नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन की हे कितीला मी वस्त्र शिवायला घेतलं होतं. आणि तुम्ही पण मला नक्की कमेंटद्वारे सांगा की बाबा हे कितीला घ्यायला पाहिजे मी, की छान काम आहे काय, मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशी छोटी माहिती जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.